शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। स्वस्त राहा, मस्त राहा आणि मजेत राहा। आता बघा मी आत्ताच माझ्या लेकीकडनं आले, 5-10 मिनिटापूर्वीच आले की फ्रेश झाले पहिला आणि देवापट दिवा तर मी दुपारीच लावून जात असते, दाखवते तुम्हाला। तरी आता उदबत्ती लावते। हे तर सकाळीच आमच्याकडे लाइटिंग लावलेली असते। गजानन महाराजांच्या समोर मी दुपारीच दिवा लावून गेलेले असते। 4 वाजताच मी दुपारी 4 वाजता येत असते, तर त्यावेळेस दिवा लावून जात असते। बघा अशा प्रकारे प्राजक्ता हो का? सासूबाई विचारते प्राजक्ता छोटी माझी येत नाही मुलगी, तिला बरं नाही आहे, ताप आहे, सर्दी आहे। आणि इथे पण देवापुढे मी दिवा लावलेला आहे, दुपारीच लावून जात असते। कारण का तुम्ही दुपारी 4 वाजता येत असते आणि सासूबाईंना खायला देऊन झाडून पुसून पुन्हा सासूबाई काय करतात, बाथरूमला जाताना वॉशरूमला जाताना हे सगळं बाथरूम करत जातात वयामानानुसार। आता काय मग ते मला येऊन पुन्हा पुसावं लागते 4 वाजता, मग पुन्हा खायला द्यावं लागते। खायला देऊन मग पुन्हा मी जात असते लेकीकडे। तोपर्यंत विराज झोपलेला असतो छोटू आणि माझ्या लेकीचं काम चालू असतं। तर आता मी लावते उदबत्ती, अशा प्रकारे माझं रुटीन चालू असतं। आता उदबत्ती लावते, 2 मिनिटं इकडेच लावते, उदबत्ती लावते। फक्त उदबत्ती लावायचीच मी ठेवत असते, दिवा दुपारीच लावून जाते। कारण का मला यायला कधी 6:30 होतात, त्याच्यामुळे मी दिवा आधीच लावून जात असते। आज आहे गुरुवार, आज आहे गजानन महाराजांचा वार। सकाळीच आज ह्यांनी विशेष म्हणजे आज ह्यांनी पूजा केली गजानन महाराजांची पूजा। नाहीतर नेहमी रोज मीच करत असते पूजा गजानन महाराजांची। तर आज सकाळी काय झालं बघा, आज सकाळी मिस्टर म्हणले होते की नाही, फुगले, पहिला सांगते रुसले, फुगून गेलेले। आज राग आलेला त्यांना। कशाचा राग आला असेल सांगा बरं? तर त्यांना राग आला होता आज त्यांना, ते रील बनवतात, शॉर्ट्स बनवतात। तर मग त्यांना एक रील्स काढायची होती, बरं ते गाणंही मला माहीत नाही। अचानक येतात माझ्यासमोर आणि स्टिक ठेवतात कट्ट्यावर, किचन कट्ट्यावर। आणि सकाळी किचन कट्ट्यावर खूप पसारा असतो। एक तर मला सकाळी माझी आवरायची एवढी गडबड असते सकाळी, सासूबाईंना ताट वाढणं, ह्यांचा डबा भरणं, सासूबाईंचा नाश्ता, ह्यांचा नाश्ता। काय कुठं नाही नाही, तर सकाळी माझी गडबड असते। आणि तेवढ्यात त्यांचं स्टिक आणले आणि आज मी केस धुतलेले होते आणि सगळे केस वरती बांधले होते। रोजच बांधते मी स्वयंपाक करताना केस, पण आजचा अवतार म्हणजे कसा होता, केस ओले वरती बांधलेले होते। मी सकाळी पटपट आवरत असते, त्यामुळे अवतार होतात। मला सांगायचं निदान की केस तरी बाबा मी रील काढणार आहे, तर तू केस निदान खाली व्यवस्थित बांध असं सांगायचं। काय नाही, सकाळी लगेच स्टिक आणले माझ्यासमोर इथं कट्ट्यावर, आणि कट्ट्यावर एक तर पसारा होता, ते आवरायचं होतं। आणि गाणं पण सांगितलं नाही की बाबा चला आपल्याला हावभाव तर करता येईल, काही नाही, आणून लगेच। आणि मी म्हटलं अहो थांबा, माझी केसच आवतर तर बघा म्हटलं। आणि मित्र तुम्ही सांगा, खरं आहे की नाही सांगा, सगळेजण व्यवस्थित रीलमध्ये आवडले, निदान केसांचं तर आवडणं पाहिजे ना। केस नाही आवडले काही नाही, कोणी रील असं उठकी-सूट काढतं का सांगा बरं? मग त्यांना आला राग आणि आज ते फुगून गेलेले। जाऊ दे, न बोलता आता सांगू का, स्वभावाला औषध नसतं, सगळ्यावर औषध निघतं पण स्वभावावर औषध नाही। अजून तर निघालं नाही मित्रमैत्रिणींनो, जर असेल तर मला सांगा, स्वभावावर औषध आहे का? स्वभाव बदलता येतो का माणसाचा? नाही बदलता येत। तर अशा प्रकारे आज आमचे हे फुगून गेलेले आहेत। जाऊ दे, असो, प्रत्येकाच्याच घरी काही ना काही चालू असतं। पण काय किरकोळ कारण होतं, अगदी किरकोळ,
त्याच्यावरनं फुगून मला मी म्हटलं अहो थांबा मी केस तर नीट करते मग काढा. नाही असं अशा प्रकारे आमच्याकडे रुसणं फुगणं सतत चालू असं सतत. चला आता वाजलेत 6:15. आता मला करावं लागेल स्वयंपाकाची तयारी. येतील आमचे हे फुगेश्वर येतील आता. फुगेश्वर फुगलेले असतील. चला असो मग मला तर स्वयंपाक करावा लागणार आहे. फुगा कितीही फुगला तरी सुद्धा. आज आता बघा सकाळचे असले 1-1.5 पोळी. संध्याकाळी कसं असं मी सासूबाईंसाठी माझ्यासाठी भाकरी करत असते. तर पाहते आता बघा मी आज मी सकाळी आजच म्हटलं होतं नाही आज सकाळीच म्हटलं होतं की वांग्याचं भरीत करावं काय. आज बटाट्याचे काचऱ्या केल्या होत्या सकाळी. तर आता मी करेन ना तर वांग्याचं भरीत. हे पाहते हे बघा हे सकाळी मी याला ना हे लावून ठेवलं होतं तेल वांग्याला भरीत करण्यासाठी. आणि मी तर ते अशा प्रकारे उभं केलेलं आहे भरीत करण्यासाठी वांग. हे पहा आणि मी आता एकीकडे लावते कुकर. ह्याच्यामध्येच लावावा भात. वरण आहे वरण टाकते फोडणीचं. पहा आता विरांश आलाय आमच्याकडे. हाय कर हाय कर हाय कर. आजी स्वयंपाक करतो ती मम्माने शोधून गेलेला. हाय कशा करतो मग गोडंबा माझ्या. अगो हाय हाऊ आर यू म्हणून. हाऊ आर यू हाऊ आर यू म्हण. हाऊ तुम्ही कसे आहात म्हणून. तुम्ही कसे आहात विचार. तुम्ही कसे आहात सगळेजण. कशा करतो का आता. आजीचा स्वयंपाक झालेला आहे फक्त आता वांग्याचे भरीत करते आजी. वांग भाजून ठेवलेलं आहे. अगं बाई झोप येते का तुला. झोप येते बाळाला नाही ना. झोप केव्हाच झाली म्हणून आजी माझी. केव्हा झोपत असतो मी हो की नाही. तुला भुकी लागली आहे. भाता खायचे का गरम भाता खायचे. काय नाही आहे काय दुष्या नाही आहे. काय दुष्या नाही आहे. काय काय बेड बेड आबा नाहीचे. कशा करायच्या आबा नाहीचे. आबा नाहीचे म्हणतो. ओलू कुठे गेले. हरवलेत आबा. अगो बाई आमचं विराज कशा बोलतो बघा आता. हरवलेत आबा म्हणतो आता. आता कशी करायची मग. कुठे बघायची आता आबांना हलवल्यानंतर. हा नाहीच आहेत गो बाई. आता कशी करावं. चावी कुठली देऊ तुला. मोठी चावी देऊ. कशी आमचे विरांश बघा बोलतो कसा. फार छान बोलायला लागलाय तर तो. हे आलेत आमचे फुगेश्वर. हे बघा इकडं हे बघा विरांशी मस्ती करतायत. विरांशी कोण मस्ती करत. अब्बा अब्बा थंडी वाजते थंडी. बाहेर थंडी आहे. मम्मा येणार आहे 10-15 मिनिट भाजी आणायला. चला आज गुरुवारचा बाजार असल्यामुळे भाजी आणायला गेली माझी लेक. आता विरांश गेला बघा. माझा नातू आलेला होता तो गेला आत्ताच 5 मिनिटं झाले. आणि मी इकडे केले बघा. हे बघा भरीत वांग्याचं भरीत केलेलं आहे. इकडं पापड तळलेले आहेत. आणि सासूबाईंना वाटलं जेवायला होते. इकडे सासूबाईंना वाटलेलं जेवायला. थंडी सुटलेली आता 2 दिवसापासून जास्त थंडी आहे. आज बळबळ सासूबाईंना बांधायला सांगितलेलं आहे. डोक्याला स्वेटर घालायला सांगितलं आहे. आणि हे बघा हे सकाळी धुसले होते. कशासाठी धुसले होते सांगा. सकाळी का फुगले होते तुम्ही माझ्यावर. फुगले होते ना रील काढायचा तो. हो सकाळी आले स्टिक घेऊन आले गाणं आणि रील काढायचं होतं रील स्टारला आमच्या. पण ते काही जमून झालं नाही.
आता ते गाणे शोधत बसलेत. चला तर आम्ही थोड्या वेळाने पुन्हा जेवूया. सासूबाईचं झाली की आमचं जेवण असतं. आत्ता तर वाजत 8, आम्ही जेवू 8:30 वाजता. तर बाय बाय, टेक केअर.